आहे पाठामध्ये की शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आहे आणि मुलाखतीसाठी आपण काय प्रश्न विचारायचे, प्रश्नावली कधी तयार करायची असते तर त्याप्रमाणे त्यांनी प्रश्नावली तयार केलेली आहे. तर ती मुलं आता आपल्याला प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शेतकरी म्हणून द्यायची आहे. प्रश्नाचं पाठांतर झालं बाबांनो? विचारा. सुरू. तुमचे पूर्ण नाव काय? नारायण रामचंद्र शेट्टी. ही जमीन तुमच्या स्वतः मालकीची आहे का? होय. तुम्ही भाताचे कोणते बियाणे वापरता? भाताचे आम्ही 2-3 प्रकारची बियाणे वापरतो. एक पारंपरिक जे आहे ते मुनग्या जातीचं जे लाल भात येतं तांदूळ ते एक आहे आणि आता आधुनिकमध्ये जे काही संकरित भात मिळतात मग एक काडी असेल 64-44 बरोबर, त्याचबरोबर कोमल असेल, त्या अमानी भरपूर प्रकारची भरपूर भात आहे. प्रत्येकाने वेगवेगळी लावलेली आहेत आमच्या मळ्यामध्ये. तुमच्या घरातील सर्व माणसं शेती काम करतात का? घरातील सगळीच करतात बऱ्यापैकी. आता फक्त तुमच्यासारखी मुलं आहेत ती फक्त शाळेत जातात आणि शेतीमध्ये थोडीशी आळस करतात. ती आम्हाला नको, ती पाहिजेत आम्हाला. ती पिढी आत्ताची पिढी परत शेती करायला ती शेतीकडे वळायला हवी अशी आमची इच्छा आहे. तुमची मानसिकता काय ते आम्हाला माहीत नाही. मोबाईल सोडून तुम्ही इकडे या अशी आमची इच्छा आहे. तुम्ही भाताशिवाय इतर कोणती पिके घेता? नाचणी आपण घेतो सध्या तरी. आता पूर्वी सध्या खूप होती, पण आता नाचणी सोडून दुसरं काहीच पिकाचं पावसाळी पीक आपल्याकडे नाचणी असते बाळानू. भात शेती बऱ्यापैकी असते, उडीद असतो बांधावरती आपला उडीद असतात, वरी असते. तूर असते, वरी असते. आणि ही भात शेती आपण पारंपरिक आपला जून महिना चालू आला किंवा आपली भात शेती चालूच असते. पावसाळ्यात आपली भात शेती. तुम्ही शेती पारंपरिक करता का की आधुनिक पद्धतीने? आता तरी आमच्या गावामध्ये आपण बाळानं बघितलं तर आपण पारंपरिकच आपण करतो शेती. आधुनिक पद्धतीत पण काही लोक शेतकरी करतात, पण बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागातील लोक आपल्या जुन्या पद्धतीतच आपण लावणी लावतो. आणि आता तुम्ही बाळानं बघता आणि तुमच्यासाठी जे सर्व जिल्हा परिषद आपल्या असेल, आपल्या या शाळेतून सगळ्या छोट्या मुलांना हे आपल्या आपण सगळे तुम्ही पण ही शेती करायला पाहिजे म्हणून आपण हे सगळे क्रम वापरतो. आणि सगळे जिल्हा परिषद संपूर्ण सगळे अधिकारी लोक, हे शिक्षक लोक हे तुमच्यासाठीच बाहेर सगळं चाललेलं आहे. का की ही जी आमची परंपरा आहे भात शेतीची ही आबादी राहू द्या आणि असेच कायम स्वरूपात चालू राहून देऊ. आधुनिक पद्धतीने करत असाल तर कोणती अवजारे वापरता? त्या अवजारं बाळा ते बघा पॉवर टेलर आहेत आपल्याकडे आहेत, बघितलात ना. आता आपल्या कुठेही आपल्या शेतामध्ये बैलाची जोडी दिसत नाही, शेण तुम्हाला कुठे दिसत नाही. बाळानं आम्ही ह्याच्यापूर्वी शेण टाकायचो शेतामध्ये. आता आपण युरिया इतर काय खतं आपण वापरतो, रासायनिक खतं फक्त वापरतो. पूर्वी आपण गुरांचीच आपलं शेणखत वापरतो आपण, पण आता आपल्या शेतामध्ये जोतच नाही आहे तर आपल्याला शेण कुठे मिळणार आहे. म्हणून आपण आता पॉवर टेलर आपल्या सगळीकडे संपूर्ण आपल्या ग्रामीण भागामध्ये पॉवर टेलरने शेती करतात. शेतात आलेले पीक तुम्हाला वर्षभर पुरते का? होय. पुरते पुरण्यावर तरी कोकणी माणूस आहे ना पिकासाठी अजिबात शेती करत नाही. कोकणी माणूस आहे ना आपल्या पोटापुरतात मिळणार एवढंच पिकवतं, त्याच्यामुळे जास्त पिकवायचा प्रयत्नच करत नाही. ते तुम्ही पिकवा, त्याच्यासाठी जे सगळं चाललेलं आहे. कारण की आपले शेतकरी जे लोक आहेत ना आपल्या ग्रामीण भागातले ते आपल्याला वर्षभर पूर्ण एवढंच शेती पिकवत आहेत. पण त्याच्यापेक्षा पण आपण असं ठरवलं पाहिजे काहीतरी याच्यातून आपण जो खर्च करतो थोडंफार विकून पण आपल्याला तर त्यातनं खर्च निघेल, पण आपले लोक ते करत नाहीत. आणि तुम्ही हे नवीन जी पिढी आहे हे तुम्ही लोकांनी आपल्या सगळ्या आईवडिलांना आपल्या शेजारी हे सर्वांना तुम्ही सांगा आणि तुमची शेती वाढवा. शेती कशी वाढवायची हे तुमच्याकडनंच आम्हाला तर शिकायचं आहे. शेतातून आलेल्या उत्पन्नाची तुम्ही विक्री करता का? आता तरी सध्या आपल्याकडे तशी शेतकरी नाही आहे की भाताची शेती करून लोक विक्री करतात स्वतःसाठी. आणि आमच्या मुंबईला काय आमचे चाकरमणी आहेत ते वाटच बघत असतात की इथून कधी तांदूळ गावचा येतो, गावठी म्हणून. आम्ही गावठी काय शिल्लक ठेवलेलं नाही, रासायनिक टाकून त्या तांदळाची पूर्ण वाट लावलेली आहे. परंतु आता तुकाराम मुंडेसारखे अधिकारी आले ज्यांनी ह्या सर्व म्हणजे रासायनिक जे शरीरावरती होणारे परिणाम आहेत दुधासारखी परिस्थिती, पण आता ही खरी आधुनिक ह्याची जोड घेऊन पूर्वीची सेंद्रिय शेती ही करण्याची गरज आहे. आणि मुळात तुम्ही हेच शिक्षण शिक्षकांनी द्यावं आमच्या मुलांना की सेंद्रिय शेती आधुनिक अवजारं घेऊन
कशी करता येईल आणि लोकांच्या जो शरीरावर जो परिणाम जो होणार आहे तो कसा टाळता येईल याचा आपण ह्याचं शिक्षण मुलांना द्यावं आणि ह्याची कशी जनजागृती करावी मुलांच्या थ्रू, ही आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याकडे एक विनंती आणि अपेक्षा सुद्धा आहे. तो तुम्ही शेतात कोणते खत वापरता? आता सध्या आम्ही मिश्र खत हे आमचं फेमस आहे. कधी कधी डुप्लिकेट पण येतं, पण आम्ही मिश्र खत आणि युरिया खत, कधी कधी सुपलाही वापरलं जातं. मिश्र ठेवलं जातं, सुपलाची गोळी वापरली जाते. फार कमी लोक आहेत की जे शेणखत, काही लोक टाकणारे पण आहेत आमच्याकडे, ज्यांची गुरंढोरं आहेत ते शेण पण टाकतात, पण फार कमी प्रमाणात, आणि तसं पिकत पण नाही ते टाकून. शेतीला पूरक व्यवसाय सध्या तरी आमच्याकडे आमच्या ह्या काजू बिजूच्या लेवलला आहेत, परंतु भात शेतीच्या आज जे तुम्ही शिकायला आलात बांधावरची शेती ही भात शेती आहे. ह्याच्यावरती काय आमचे व्यवसाय सध्या तरी आमच्याकडे ह्या आमच्या गावात तरी नाहीत. बाजूच्या गावात कुठे असतील तर हे काय आम्हाला आम्ही काय सांगतो आपल्याकडे काही नाही व्यवसाय त्याच्यावर. आपल्याकडचा शेतकरी आहे ना, उलट आपला व्यवसाय म्हणजे उत्पन्न घेत असताना भातातून तो आपल्या मर्यादितच फक्त आपल्याला वर्षभर आपली पोटगी येणारे आपले मुंबईचे चाकरमानी मुलं बाळ आपले असतात मुंबईमध्ये, त्यांना काय लागणार आहे तेवढंच आपण पिकवतोय. त्याच्यापेक्षा तुम्ही म्हटलात तर उद्या आपण बाबा अतिशेती करायची आणि त्या शेतीतून कात्र्या ठेवायचं असं तेवढं आता आपल्या अजून कोकणातल्या माणसांची तेवढी मानसिकता नाही आहे. म्हणजे आपल्याला वर्षभर पुन्हा एवढंच आपण पिकवतोय. पारंपरिक पद्धतीने करता की आधुनिक? सांगूया पारंपरिक की आधुनिक करता तुम्ही शेती? शेती थोडी पारंपरिक पण होते, आधुनिक पण चालू आहे आता. तुमची मशागत केव्हा व कधी करता? भाजावळीपासून सुरुवात होतं ना आपली. आमचे साधारणतः दिवाळी झाली किंवा डिसेंबर महिन्याच्या आसपास आम्ही कवळ तोडायला चालू करतो. आज आपल्याकडे जंगलबाग भरपूर असल्यामुळे कवळ तोडून त्याच्यानंतर आम्ही ठेवतो. नंतर आमची होळी झाल्यानंतर कवळण्याचा कार्यक्रम करतो आम्ही. म्हणजे एक पूर्व पारंपरिक पद्धत आहे की त्या देवाला विचारूनच बाबा भाजावळ करायची, आणि भाजावळ झाली तो नारळ झाला, नाही झाली तर आम्हाला पारतीला जावं लागतं. पारत नाही झाली तर आमचं एक फणसावरती कवळणं होतं, बरोबर ना. गावकार हे आमचे देवाचे गावकार आहेत आणि त्याला आम्ही देवाला साक्षी घेऊन आम्ही आमच्या इथे भाजावळ करतो आणि तो राब साचवून ठेवून उद्या पहिला पाऊस पडला की राब आम्ही पसरून आम्ही नांगरणी करून पेरणी करतो. तुम्ही शेतीची लागवड कोणत्या कालावधीत करता? जून महिन्यापासून आपली चालू होते, मिरगापासून चालू होते. सुरुवाती जून महिन्यापासून होते. साधारणतः भात पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी होते. त्याच्यानंतर मग लावणीला सुरुवात होते. एक 15-20 दिवसानंतर लावणी चालू होते. धानाचे भाताचे वाण वापरतात, बियाणे वापरतात. बियाणे तर आता तसंच आपल्या सरपंचांनी काय सगळे जुने जे आपले भातं होती मुंडग्यासारखी, त्याला लाल मुंडगा म्हणतात, तर थोडी काही लोक आपण पेजेसाठी आपण लाल मुंडगा आपण थोडंसं शेती करतो. आता आपण जी आता नवीन जी पिकाली आहेत त्या सोनम म्हणा, अमानिम म्हणा, अशी भरपूर भाताची बियाणे 100-200 बियाणे आहेत. आता नवीन बियाणे ते बियाणे करतात, पण आता जुनी बियाणे आपण या आपल्या भागामध्ये आपण कमी करायला लागलो. पण जुनी बियाणे ॲक्च्युली खरोखर लोकांनी करावी. आणि जे आपले पूर्वी जे आपले पूर्वज जे होते सकाळी उठायच्यानंतर आपल्याकडे न्याहारी व्हायची, ते न्याहारी व्हायची ते आपल्याकडे ते न्याहारी पेज असायची. आणि ते गावठी तांदूळ असायचे, लाल तांदूळ, ते मुंडग्याचं म्हणतात ना बियाणं तेच असायचं. मुंडगा होता, वालर होतं, सोंपळ भात होतं. ती भातं आपल्याकडे नाही आहेत, पण ती भातं परत आपल्याकडे येऊन त्यांनी जे आपल्या अंगामध्ये म्हणजे प्रोटीन मिळतं आपल्याला, ते आता ह्या भातामध्ये नाही आहे. पण तेच भात आपण जुन्या पद्धतीत आपण लावावं आणि आपण सर्वांनी अशी शेती करायची, जुन्या पद्धतीतच शेती परत केली पाहिजे. आपण आपल्या शरीरासाठी सगळ्यासाठी चांगलं. तुम्ही कोणती खते वापरता? मिश्र, युरिया, सुफला. आता सध्या तरी